जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। काय करते ग? इकडं इकडं गहू आणि गव्हामध्ये हे होतं ना, कडुलिंबाची पानं होती. इथं काय तू काय जादू टोना करत बसलीस? त्याच्या आधीचं दळण साफ केलेलं ना, त्याच्यावेळेस एवढी पानं होती त्याच्यात आम्ही साफ करून घ्यायचं. ती पण होती माहिती ना. नंतर आम्ही शोध असा करणार की पाकिट काढले की फटाका चकली आगी बरोबर खेळून तूच पेटून दिलंस ना ग आम्हाला. ही बात शिकली. तर आम्ही मिरची टाकली आहे ह्यात. मम्मी 2 लसूण 1 आणि 2 मिरची टाकली आहेत. अशी जेवढं फोडणी टाकायला सांगितली. वाढवायचं केलं. तसं जास्त प्रॅक्टिस नाही म्हणून थोडं थोडंच घेऊन करते. पूर्णच साफ होते, व्यवस्थित होते पूर्ण. मला वाटलं नव्हतं मला हे तसं असं. तर गहू पूर्ण साफ होते, पण ह्याच्यामध्ये आम्ही कडुलिंबाची पानं घालून आणली होती आणि ह्याला काढायला जाऊन जास्त पुरा होतो. त्याच्यामुळे आम्ही असं ही टेक्निक यूज केली. काढत बसण्याने मी असं केलं. जे हलका जो हे आहे ना कडुलिंबाचा पाला तो वरती येतो. म्हणजे त्याला जास्त साफ करायची गरजच लागते. माणसाचे आईस्क्रीम खातात, पण मला काय माहिती काय झाले. मला श्रीखंड एवढं खाऊशी वाटायला. डायबिटीस वाढण्यासाठी चालले का मला माहिती नाही. माझा 4था डबा चालला असेल 2 दिवसात. तर आमची स्वरा गावाला गेली आहे पप्पा सोबत 2 दिवस झालं, त्यामुळे बिलकुल करमत नाही. वैद्य जरा 50 रुपये दिल्यासाठी ऍक्टिंग कर. कुटकुटिया
हा आणि तुझं नाव टाकलेलं कुटकुट्या कारण कुटकुटीचे आणि आज जेवणामध्ये काय बनवलंय काय माहिती नाही आम्हाला तरी पण आम्ही नो बजेट आहे ना नो बजेट साईड आम्ही नो बजेट आहे म्हणून आम्ही असे मध्ये मध्ये करत असतो हे बघ आपण नो बजेट आहे आणि बजेटवाली आहे आणि स्वरात पण बजेट आहे ना अशी थांबलीच ना आणखी ना माहितीये ना ती गेल्यापासून ना एवढी मम्मी सारखी स्वरा म्हणजे तिच्या आठवणीमध्ये मम्मीने 4 श्रीखंडाचे डबे संपवले खेळायला तिच्या आठवणीमध्ये मम्मीने 4 श्रीखंडाचे डबे संपवले खाऊन आता आजचा 5वा आहे ना श्रीखंड खाते की मस्करी करतीये आणि ती काय इकडे बघ बाबा काय कुटकुट करायला लागले दुकान स्वर कुटकुटिया मिसेस कुटकुटिया हा मला म्हटलं श्रीखंडाचे डबे खाल्ले हे खाल्ले ते खाल्ले आता श्रीखंड आता खाल्लं मग काय झालं खाल्लं तर काय माहिती देव म्हणत असेल खूप जास्ती काम केले जाता वरती म्हणून गोड खाऊन असं काय नाही वर न्यायची घाई झाली नाही काय असं ह्या वयात आहे ना म्हातारपण जवळ असतं ना म्हणून ते डायबिटीज होण्याची शक्यता असं असतं म्हणजे ते डायबिटीज झालं पाहिजे म्हणून गोड खा असं काय नाही मी आयुष्यभर गोड कधी खाल्लेलं नाही आणि जे आता जे मी जरी गोड खाल्लं ना मला पुढच्या जन्मात पण डायबिटीस होणार नाही एवढं मी डाएट या वर्षी फॉलो केली या जन्मात फॉलो केले बाबा पण तिच्या बाजूनी बोलते तुम्ही पण असंच डाएट फॉलो करा आणि आमच्या फुल 3 धमाल चालू आहे आणि काल सॅटर्डे होता तर काय फक्त यांचाच चालू आहे आणि करायचा तो सगळा माझा खेळ चालला आणखी म्हणजे काल सॅटर्डे होता म्हणून काय टेन्शन नव्हतं काय कॉलेज डाय सुट्टी काल मला एवढं टेन्शन आहे ना काल आम्ही टी पार्टी पण केली रात्री 3 वाजता माहिती का स्वप्नात लागा बघ यांचं कसं झालंय टी पार्टी केली म्हणतात तर आम्ही आता कोण नाही म्हणून आम्ही लवकर जेवतोय आणि लवकर जेवण परत भूक लागते रात्री मला असं झालं की काहीतरी मी खाऊ काय उठून पण मला खाल्लं का एकदा जेवणाचं परत काय खात नाही आणि रात्री असं वाटायला की उठून मी चहा बनवून चहा बिस्किट तरी खायचं मला पण नाही ना पापड तुला नाही डाएट फॉलो करतो मला काय गरज डाएट फॉलो करायची पण त्याच्यामुळे आम्ही काय परत चहा बनवलं नाही काय नाही आणि मी मनात गोष्ट ठेवली की मला असं वाटत होते की मी काहीतरी खावं म्हणून दोघीच्या पण मनात तेच होतं पण एकीने असं म्हटलं नाही की मम्मी तुला भूक लागली का चहा बनवू काय आपण चहा बिस्किट खाऊया आणि मी इतकंच म्हणतात टी पार्टी केली मी झोपून उठली खरं तर अरे मला असं काय एवढे टेंगायचं मला आणि मेन दिवसभर मम्मी आपण सकाळी लवकर उठलो आणि मला हे दाखवायचं आहे जे मी ना हे बनवलेलं काय बनवलंय अडकून पाडले हातावर आणि मेहंदी काढली आणि मेन म्हणजे काल आम्ही कोळंबीचा कालवण वगैरे केलेला तर सगळं जेवण शिल्लक होतं आम्हाला असं भूक लागली ना तरी आम्ही उठून खाल्ला नाही मी माझं साड्यांचं कलेक्शन ठेवलंय 150 का एक कुल भी ले लो मैम ये साड़ी आपको थोड़ा महंगा है क्योंकि बहुत ही मतलब प्योर वे ना इसलिए नाही ह्या साड्या मी ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त साड्या आतमध्ये आहेत हो ना पण त्याच्यामुळे मला हे मला पुरलं नाही आणि नंतर मी तुम्हाला दाखवेनच माझ्या साड्याचं कलेक्शन काय आहे ते आणि मी पण असेल का प्रत्येक साडी आहे ना ती माझी सगळी माझ्या प्रत्येक साडी माझी फेवरेट आहे असं नाही की ही साडी माझी फेवरेट आहे मी प्रत्येक वेळेस मी म्हणजे पप्पा म्हणत नाही का कुठली साडी आवडते मी म्हणते हाही आवडते तर मला वाटतं ही राहू दे मी ही टाकू दे नाही ही पण मला आवडते आणखी मेन एक असं सांगते की ती पुतळे नागडे असे करते पूर्ण मला आणि एक सांगू का मी आता 150 का एक प्रत्येक साडी जी आहे ती माझी फेवरेटच आहे कारण की कसं जी मी माझ्या एका नजरेतनं मी चॉईस केलेली साडी त्याच्यामुळे प्रत्येक जी साडी यातली आहे ही माझी फेवरेट साडी ही माझी फेवरेट साडी ही माझी फेवरेट आहे ही माझी फेवरेट आहे ही माझी फेवरेट आहे ही फेवरेट आहे त्यामुळे मी असं नाही सांगू शकत की ही माझी फेवरेट आहे मी या सगळ्या माझ्या फेवरेट आहे असंच म्हणेन आणि दुसरी गोष्ट अशी की मी माझ्या साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे की माझ्याकडे या प्रकारच्या साड्या आहेत आणि ह्याने मला आवडले आणि या प्रकारच्या मी साड्या मी हे केलेल्या आहेत आणून ठेवलेल्या आहेत मेहंदी पुसली नाही पाहिला का नाही पुसते आता असंच हात ठेवणार आहे मी इलेक्शन लवकर राहते अशी असं
दोन्ही हातावर नाही काढली, दोन्ही हातावर काढली त्याची. वोट मी तर तुला तर वोट मागायची पण जरूरत नाही, डायरेक्ट अशी फ्री मध्ये वोट येते. तर हे माझे साड्याचं कलेक्शन आहे. तर मी पूर्ण साड्या किंवा पूर्ण माझं जेव्हा लावून होईल त्यावेळेस मी तुम्हाला हा व्हिडिओ मी तो व्हिडिओ मी शेअर करेन. माझा फक्त साड्यांचा असेल. आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते. आजचा दिवस माझा आणि त्यात मी पण असणार आहे. म्हणजे खूप असा कंटाळून गेलाय. का तर ह्या दोघी मला एवढं बोर करतात येत ना, माझ्याशी बरोबर दिवस घालवतात. आणि माझं बाळ तिकडे गेले त्यामुळे मला करमत चला नाही. चला हे बघ संपलं. चला 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 जरा पकडा 50 रुपये का टोवर आहे का? नाही काय 50 रुपये का कडे बरं. चला आता मी कॅमेरा बंद करते. तर माझं बाळ गावी गेले त्यामुळे मला बघितलं करमत आम्हाला नाही. भाड्याने आणले ना खाली. तर हा व्हिडिओ मी इथे संपवते. आणि टाटा, व्हिडिओ तुम्हाला बाय, कसा वाटला see you. नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय, सी यू.